जय हिंद मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आपल्याला बघायचे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधलं एक हमखास याच्यावरून क्वेश्चन येणार म्हणजे येणार माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. हं? असं मी काहून म्हणालो कारण हे टॉपिक खूप महत्वाचं आहे. ह्या टॉपिकचं नाव आहे ECG. कोणता टॉपिक आहे? ECG. इलेक्ट्रोकार्डिओग्राम ज्याला आपण म्हटलेलं आहे, ज्याचं आपण नाव घेतो इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सगळ्यांना माहित आहे. हा, थोडं चांगलं दिसत नाही, त्याला चांगलं करू. ECG. ओके. आता ECG काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्रामला आपण ECG म्हणतो. ओके. आता पाय, तुला इथे एक गोष्ट चांगल्या पद्धतीची सांगतो मी, काय व्हायला लागली माहिती का? इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे हे की नाही डायरेक्ट रिझल्टचं नाव. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय? डायरेक्ट रिझल्ट आहे. पण ECG मध्ये काय माहिती का? स्टेजेस मध्ये त्याची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे जसं की समज मी आता ECG काढायलो, मी असं छातीवरती अशी लीड्स लावायलो, हातावरती लीड लावायलो. मग ह्या कामाला मी जे काम करायलो ECG काढण्याचं, ECG करण्याच्या कामाला काय म्हणतात आपण माहिती का? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणतात. काय म्हणतात आपण? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायसारखी काय? व्हॉट इज द इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. बघ, इलेक्ट्रो वेगळा कर, कार्डिओ वेगळा कर, ग्राफी वेगळा कर. आपली डिवाइड अँड डिफाईनची सिस्टीम आपल्याला माहिती की नाही? इलेक्ट्रो म्हणजे सर इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी. कार्डिओ म्हणजे सर कार्डियाक मसल. म्हणजे इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी व्हायली कशामध्ये सर? कार्डियाक मसल मध्ये. ते बघण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर म्हणजे ग्राफी. हा, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजेच हृदयामध्ये होणारी इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर, केली जाणारी टेस्ट म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. लक्षात आलं? प्रोसिजर मग काय म्हणायला मी? प्रोसिजर काही एक. इलेक्ट्रोकार्डिओग्राफी इज अ प्रोसिजर टू सी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इन हार्ट. काय लक्षात आलं? सोप्या पद्धतीमध्ये आलं की नाही? इलेक्ट्रो म्हणजे काय होता? इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिकल चार्ज. ओके. कार्डिओ मीन्स सर कार्डियाक मसल, कार्डियाक मसल. ग्राफी मीन्स सर प्रोसिजर. हा, निवांतपणे सर याचा अर्थ काय निघाला सर? कार्डियाक मसल मधल्या इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीला बघण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. ओके. आता सर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी करण्यासाठी एक मशीन वापरावं लागते. त्याला आपण ECG ची मशीन म्हणतो आपल्या भाषेमध्ये. काय म्हणतो? ECG ची मशीन, इलेक्ट्रोकार्डिओग्राम मॉनिटर म्हणतो त्याला आपण. ते इलेक्ट्रोकार्डिओग्रामची जी मशीन आहे त्या मशीनचं नाव काय सर? त्याला म्हणतात आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. काय म्हणतात तुला? एक होता सर इलेक्ट्रोकार्डिओग्राम, दुसरा होता सर इलेक्ट्रो कार्डिओग्राफ. काय होतं? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. बघ, एका एका लेटरचा फरक यायला याच्यामध्ये. इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणजे प्रोसिजर होती सर, आणि ग्राफ म्हणजे मशीन आहे सर. ही काय? डिवाइस आहे. डिवाइस यूज फॉर मॉनिटरिंग ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट. सोप्या एकदम कळायला काय व्हायला तर? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणजे सर प्रोसिजर होती. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे सर एक डिव्हाइस आहे, एक मशीन आहे, त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतात. आणि सर ह्या सगळ्याच्या ह्याचा वापर करून सर इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर करून आपण काय करतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी करतात सर. आणि जेव्हा पण आपण कोणती प्रोसिजर करतात, जेव्हा पण आपण कोणत्या प्रकारचं एक्झाम देतात सर, त्या एक्झामच्या नंतर काय येते सर? रिझल्ट येते सर. ती वेगळी गोष्ट आहे सर, त्याच्यामध्ये आपला रिटा मोकळा होते. पण रिझल्ट तर यायला ना सर. म्हणजे सर प्रोसिजर केल्यावरती इव्हॅल्युएशन पण होते ना सर.
तिची एक रिझल्ट निघते सर, त्या रिझल्टला म्हणतात आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम. काय म्हणतात त्यालाच आपण? आणि ह्याच नावानं तू ह्याला ओळखतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. काय झालं? रिझल्ट. काय आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे? काय एक रिझल्ट आहे सर. जेव्हा इलेक्ट्रोकार्डिओग्राफी करतात आपण कशाचा वापर करून? इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर करून, एका मशीनचा वापर करून एक प्रोसिजर करायला, त्याच्यानंतर येणाऱ्या रिझल्टला म्हणतात आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे हे काय सर? इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज अ, सॉरी आपण ह्याला दुसऱ्या पेनने लिहू. इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज अ रिफ्लेक्शन of इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. हा, काय रिफ्लेक्शन आहे? रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब आहे. कशाचा? इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीचा. कशामध्ये सर? इन फॉर्म ऑफ वेव्स ऑन पेपर और मॉनिटर. कशावरती सर? पेपरवरती किंवा मॉनिटरवरती आपल्याला काय दिसायले सर? रिफ्लेक्शन दिसायले. कशाचा? इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीचा रिफ्लेक्शन दिसायलंय इन फॉर्म ऑफ वेव्ज. वेव्ज म्हणजे तरंगा निर्माण व्हायल्यात सर, आणि त्या तरंगा आपण कशावर उतरवायलात? पेपरवर उतरवायलात. आणि तेच पेपरवरचं जे रिझल्ट आहे सर, त्या रिझल्टलाच आपण काय म्हणतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात. सर हे काहून शक्य आहे असं सर? हे का होते सर असं? बिकॉज हार्ट हॅज अ इलेक्ट्रिकल चार्ज. हार्टमध्ये काय असतो? इलेक्ट्रिकल चार्ज असतो, आणि त्याच इलेक्ट्रिकल चार्जला आपण काय म्हणून ओळखलं होतं? काय म्हणून अभ्यास केला होता त्याचा आपण? कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट म्हणलं होतं आपण त्याला. आणि ते कसा दिसतो सर? ते कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट जी असती सर, कंडक्टिंग सिस्टीम. सांग बरं गुडू, काय होती कंडक्टिंग सिस्टीम? सगळ्यात पहिले एस ए नोड, त्याच्यानंतर सर एव्ही नोड, त्याच्यानंतर सर बंडल ऑफ हीज, आणि त्याच्यानंतर सर काय होता सर? पर्किंजे फायबर. हो की नाही? ह्या इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीला म्हणजे ह्याच कंडक्टिंग सिस्टीमला जेव्हा मी सर ह्या मशीनचा वापर करून, ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर करून जेव्हा मी एका कागदावर उतरवायलो सर, त्याला त्याला म्हणतात सर इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके. एवढं काहून मी याच्यावरती सांगायलो? कारण ह्याच्या नंतरची जी गोष्ट आहे ती तुझ्या एकदम सोप्या पद्धतीने लक्षात आली पाहिजे. आता आता सर मी काय करायलो माहितीये का? इथं पेपरचा वापर करायलो सर. म्हणजे कोणता तरी एका विशिष्ट प्रकारचा पेपर आहे का सर? डायरेक्ट A4 साईजच्या पेजवर करतात आपण. आता तुम्ही हुशार आहे, मी बी काम केलेलं आहे, तुम्ही बी काम करायला, तुम्ही बी काम करत आहात आणि मी बी काम करत आहे. ईसीजी सगळेजण काढतात आपण. पेशंट आल्या सगळ्यात पहिलं काम आपण काय करतात? ईसीजी काढायचं है ना. काही येऊ न येऊ आपल्याला ईसीजी 100% चांगली लक्षात येते. म्हणजे कळती न कळती ती वेगळी गोष्ट आहे, पण काढता तरी येते ना बाबा. हा, ते पेपरवर काढतात सर आपण. ठीक आहे. ते पेपर डब्या डब्याचा पेपर असतो. ओके. आता सर मला ते पेपर कसा असतो माहितीये का? ते पेपर 10वी मध्ये तुम्ही आलेख पेपर पाहिलेला आहे का? आलेख पेपर. आलेख पेपर सारखा ते पेपर असतो. ज्यांनी कोणी समजा ईसीजीचा पेपर पाहिलाच नाही जिंदगीमध्ये, तू डायरेक्ट इथं आलाय शिकायला, तो कधी जिंदगीमध्ये ईसीजी नाही पाहिली, ईसीजीचा पेपर नाही पाहिला, तर तू 10वीची परीक्षा तर दिलेली आहे ना. 10वीच्या परीक्षेमध्ये आलेख पेपर पाहिलेला आहे तू. आलेख पेपर सारखा ते पेपर असते. अरे आपल्याजवळ एवढं काऊन सांगायला मी? हा, हे बघ, हे असा पेपर असतो. ह्या पेपरवर वेव्ज निर्माण होतात. कोणाच्या? हृदयाच्या. रिफ्लेक्शन निर्माण होते. कोणत्या फॉर्म मध्ये? वेव्ज मध्ये. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हा, आता हे लक्षात ठेवायच्या आधी काय लक्षात ठेवायचं? मला हे पेपरचे अभ्यास करणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी ह्या पेपरचा अभ्यास करत नाही तोपर्यंत मला ईसीजी मध्ये काय चेंज व्हायले, काय बदल यायलाय ते कळणार नाही. ब्रॅडिकार्डिया, ट्रॅकिकार्डिया कशा प्रकारे मला कळेल सर? ह्या पेपरचा वापर जेव्हा मी पेपरचा अभ्यास चांगला करेल तेव्हाच मला कळणार आहे सर. तेच नसतं असं कळत नाही सर. हा, ठीक आहे. आता मला पहिली गोष्ट काय लक्षात आली, की हे जी आडवी लाईन आहे सर, पेन घे पेन. ठीक आहे.
ही जी आडवी लाईन आहे सर अशी, ठीक आहे, ह्या लाईनला म्हणतात आपण एक्स एक्झिस. काय म्हणतात आपण ह्याला? एक्स एक्झिस. ओके. आणि ह्याचा वापर कशासाठी केला जातो सर? ह्या आडव्या लाईनीचा. म्हणजे बघ, ही जी आडवं चालले ना, असं चालले ना, ह्याचा वापर कशासाठी व्हायला माहिती का? ड्युरेशन साठी, टाइम साठी. ड्युरेशन और टाइम ऑफ वेव्ह. म्हणजे जी तरंग निर्माण होऊ लागली की बापू, इथं काय निर्माण होऊ लागली? रिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी इन फॉर्म ऑफ वेव्ह. वेव्ह तरंग निर्माण व्हायली. आता या तरंग निर्माण व्हायलेल्या तरंगेला टाइम पण लागेल ना, किती टाइम मध्ये ती तरंग कशी तयार व्हायली. मग ते टाइम जर बघायचा असेल तर मला काय बघावं लागेल? हे आडवं बघावं लागेल. ठीक आहे, टाइम कळायला आडवं बघायचंय. आता टाइम कळाल्यावर सर इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे हार्ट मध्ये इलेक्ट्रिक चार्ज आहे सर प्रेझेंट. इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट आहे. त्या इलेक्ट्रिक चार्जला म्हणतात आपण ऍप्टिट्यूड. काय म्हणतात त्याला? अँप्लिट्यूड म्हणतात सर. त्या अँप्लिट्यूडला मोजण्यासाठी सर हे असं मोजावं लागते सर मला. रेषा मारायचा, लाईन मारायचा प्रॉब्लेम आहे आपला. काय करणार? असं मग आता कळून घे. हा, असं समज. ठीक आहे, हे काय सर? वाय ऍक्सिस आहे सर. आता हे जे वाय ऍक्सिस आहे सर, हे कशासाठी असतो सर माहिती का? अँप्लिट्यूड साठी. अँप्लिट्यूड साठी. अँप्लिट्यूड म्हणजे ह्याला काय म्हणतात सर आपण? इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ हार्ट. हे बघ, आता समज माझं उदाहरणामध्ये मी काय सांगायला तुला लक्षात घे. हा, इथंच लक्षात घे, नंतर मग नंतर बार बार तुला ते ताण येणार नाही. बघ, अशी रेष चालली सर, तर हे काय दाखवायले सर? टाइम किती लागायले सर एका बिटला ते दाखवायले सर. हा, मला काय दाखवायले सर? हे अशी रेस चालली म्हणजे सर मला टाइम दाखवायले सर. पण ही रेस जाता जाता सर अशी वरी गेली सर, अजून डबल खाली आली सर, अशी चालली सर. ही जी अशी आडवी चालली ना सर, ही आडवी जायली म्हणजे मला ह्याचा टाइम दाखवायली सर. पण ही ज्या टायमाला अशी वरी घुसायली ना सर, ही वरी घुसली की मला काय कळायली का सर? इथं हृदयाच्या इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी व्हायली. कोणती ऍक्टिव्हिटी व्हायली? इथं हृदयाची इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी व्हायली. आणि जेव्हा हृदयामध्ये इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी होणार, पॉझिटिव्ह मध्ये होणार, तेव्हा ही वर जाते सर. आणि जेव्हा ही निगेटिव्ह मध्ये होणार सर, तेव्हा ही अशी खाली येते सर. पॉझिटिव्ह इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. काय आलं लक्षात मला? ही बेस लाईन होती सर. ही कोणती लाईन होती? ही बेस लाईन आहे सर माझी. ह्या बेस लाईन पासून वरती घुसलं की पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी सर. ही बेस लाईन खाली घुसली सर, ही कोणती झाली सर? निगेटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी. शबास. हा, एवढं लक्षात आलं तुझ्या काय व्हायला लागले तर? पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी. आता हे झालं बापू. एक 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 प्रश्न, एक एक कन्सेप्ट क्लिअर करायचं. असं चाललंय म्हणजे टाइम आहे सर, असा वरी चाललाय म्हणजे इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आहे सर, आहे की नाही? आणि हे वरी घुसलं की पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी सर, खाली घुसला की निगेटिव्ह इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आहे सर. ओके सर, एवढं. आता सर, आता ह्याच्यामध्ये सर हे डबे 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 दिसले. ह्या डब्याचा पण अर्थ आपल्याला कळावा लागेल, नाहीतर आपला रिटा मोकळा होते 100%. काय व्हायले पाय. आता बघ, हे जे बॉक्स दिसायले तुला, असा मोठा बॉक्स, हे जे मोठे बॉक्स दिसायले, ह्याला लार्ज स्क्वेअर्स म्हणतात आपण. कोणते स्क्वेअर्स म्हणतात त्याला आपण? लार्ज स्क्वेअर्स. थिक लाईन म्हणतात त्याला. कोणती लाईन? थिक लाईन आहे. जाड लाईन दिसायली बघ तुला. आणि ह्याच्या मधात स्मॉल स्क्वेअर्स प्रेझेंट असतात बघ, असे. म्हणजे सर, इथं लिहून येईल. वन लार्ज बॉक्स, वन लार्ज बॉक्स मध्ये 5 स्मॉल बॉक्स असतात. हा, एक गोष्ट इथं लक्षात घेतली मी सर. काय लक्षात घेतली सर? हे जे एक बॉक्स आहे सर, हा, ह्या एक बॉक्स मध्ये असे 5, वन लार्ज बॉक्स आहे तर असे 5 असतात सर, असे 5 असणार सर. हं, असे 5, 1, 2, 3, 4 आणि खालचा एक 5, असे 5, असे 5. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आता सर, वन लार्ज बॉक्स मध्ये 5 स्मॉल बॉक्स असतात सर, असे 5 स्मॉल बॉक्स असतात सर, असे.
हा, म्हणजे मिळून किती व्हायलेत सर? एक 5 एक 5 5 2 10 5 एक 15 5 20 5 5 25, म्हणजे ऑल किती व्हायलेत सर? टोटल 25 बॉक्स व्हायलेत सर ह्याच्यामध्ये, एका लार्ज बॉक्स मध्ये. पण आपल्याला कितीची गरज आहे सर? आपल्याला 5 आडवे 5 उभ्याची गरज आहे sir. एवढं लक्षात आलं सर माझ्या? आता हे सर जे हे बॉक्स आहे ना सर, आता मला समजा मला टाइम दाखवायचंय मला. काय दाखवायचंय मला? मला टाइम. टाइम कसा चालला सर? असा चाललाय. ठीक आहे. मग हे जे स्मॉल बॉक्स आहे सर, हे वन स्मॉल बॉक्स इज इक्वल टू 0.04 सेकंड टाइम. म्हणजे एक बॉक्स किती टाइमचा आहे सर? 0.04 सेकंदचा आहे सर. म्हणजे सर हे मोठा बॉक्स कितीनं बनू लागला सर? 5 स्मॉल बॉक्स. 5 स्मॉल बॉक्स मिळून काय होऊ लागला सर? एक मोठा बॉक्स बनू लागला सर. त्यास 5 स्मॉल बॉक्सला किती होणार सर? पावन चोक 20, म्हणजे सर 0.2 सेकंड टाइम. लक्षात आले का काय म्हणालो मी तुला? आता हे काऊन गरजेचं आहे? कारण तू बघितलं असशील आपल्या पेपरवरती हे असं काहीतरी होतंय, असं होतंय, असं होतंय, होते ना? बघितलंय की नाही? आता मला सांग, हे असं पुढे चाललंय की नाही बापू इकडं असं सरळ? मग सरळ जाताना मला ह्याला मोजावं लागेल की नाही बा? किती झाले हे किती इथं, हे किती मोजायला येतं? म्हणजे पी क्यू आर एस टी, पी चा लेंथ किती आहे, क्यू ची लेंथ किती आहे, आर ची लेंथ किती आहे, एस ची लेंथ किती आहे, टी ची लेंथ किती आहे, हे मोजण्यासाठी मला हे लक्षात पाहिजे. वन स्मॉल बॉक्स कितीचा आहे? 0.4 सेकंदचा आहे. आणि 5 स्मॉल बॉक्स मिळून किती व्हायले सर? एक मोठा बॉक्स तयार व्हायला, त्याची ड्युरेशन किती आहे? टाइम ड्युरेशन 0.2 सेकंदाची ड्युरेशन आहे तिची. एवढं मोकळं झालं माझं. आता मला काय बघायचं माहिती का मास्तर? आता मला पाहिजे ही पेन थांब. आता मला पाहिजे सर एम्प्लिट्यूड. ड्युरेशन टाइम तर झाला सर. आता इलेक्ट्रिक चार्ज कसा मोजायचा ते बघा. वन स्मॉल बॉक्स, सेम पद्धत वापरायची. वन स्मॉल बॉक्स मध्ये येते 0.1 एम व्ही, मिली वॉट. काय म्हणतात त्याला आपण? मिली वॉट म्हणतात. एम व्ही इथे लिहून घे वाटलं तर. एम व्ही, मिली वॉट. मिली वॉल्ट मध्ये मोजतात. वन स्मॉल बॉक्स इज इक्वल टू 0.1 एम व्ही मिली वॉट. म्हणजे सर हे वरी जे झालंय ना, आता इथे मी तुला कलरफुल करून दाखवलो. टाइम आपण कोणत्या ह्याच्यात केलाय सर? टाइम हिरव्यामध्ये केला सर असा. हे जे एवढा हिरवा केलाय ना टाइम सर, मी हे एवढा हिरवा, ह्या टाइमला लागायले सर मला, हे 5 बॉक्सचा टाइम आहे सर, तर मला ह्याला लागेल 0.2 सेकंद. ओके, एवढं लक्षात आलं माझ्या सर. सर आता इथं लक्षात घ्या सर, तुम्ही काय लक्षात घ्या माहिती का सर? आता ह्या रेषेपासून ते सर मी या खालच्या रेषेपर्यंत उभा टाइम घ्यायलो सर, उभा हे करायलो सर, बॉक्स घ्यायलो सर. हे जे 5 बॉक्स आहेत ना सर, हे 5 बॉक्स मिळून सर कधी तयार होतात माहिती का? वन लार्ज बॉक्स और 5 स्मॉल बॉक्स इज इक्वल टू 0.5 एम व्ही. काय झालं मग? माझ्या काय लक्षात आलं बापू? आता माझ्या लक्षात आलं सर, की असं जेव्हा एक बॉक्स आहे असा, त्याला 0.2 सेकंद लागेल असं लाईन पुढे जायला. आणि तीच लाईन समजा जर वरी घुसायला प्रयत्न केला, त्यानं वरी घुसायचा प्रयत्न केला, तर वरी जाण्यासाठी जर सर तिनं समजा एक बॉक्स क्रॉस केला, तर किती करायली ती? 0.5 मिली वॉट क्रॉस करायली. 2 केला तर म्हणजे 0.10 मिली वॉट क्रॉस करायली सर. म्हणजे असा जर रेस दिसली मला, तर काय लक्षात आलं सर म्हणजे हे पाच म्हणजे 1 मिली वॅट प्लस 1 2 3, म्हणजे सर 3 चे किती झाले? 3 मिली वॅट, म्हणजे 1.3 मिली वॅट झाला सर असा टाइम. असं मोजलं मी सर एक्झाम्पल साठी. लक्षात आले ना काय व्हायला? तर असा म्हणजे टाइम, असा म्हणजे तुझा एम्प्लिट्यूड, इलेक्ट्रिक चार्ज ज्याला म्हणतात आपण. ओके, क्लिअर आहे काय व्हायला? तर लिहून देतो, ताण घेऊ नको. एक्स ऍक्सिस फॉर टाइम ड्युरेशन ऑफ वेव्ह, y
exists for amplitude or electrical charge of हर्ट नाही इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ वेव्ह, कारण ते वेव्हच बघायलात ना आपण. वेव्ह पण आणि हे हे टाइम पण आणि इलेक्ट्रिक चार्ज पण वेव्ह मध्ये दाखवायलात, पण वेव्ह काय आहे, हार्ट मधलेच एक रिफ्लेक्शन आहे वेव्हच्या फॉर्म मध्ये, है ना. हे झालं सर हे. त्याच्यानंतर सर वन स्मॉल बॉक्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वरचा एक स्मॉल बॉक्स किती होतो सर? 0.04 सेकंदचा होतो सर. 5 स्मॉल बॉक्स ऑन एक्स ॲक्सिस किती व्हायलेत सर? 0.2 सेकंड्स व्हायलेत सर. ठीक आहे. वन स्मॉल बॉक्स ऑन वाय ॲक्सिस हे किती व्हायले सर? 0.1 MV चा व्हायला सर, मिलीवॅटचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सर 5 स्मॉल बॉक्स ऑन वाय ॲक्सिस हे किती व्हायला सर? 0.5 मिलीवॅटचा व्हायला सर. म्हणजे सर 2 लार्ज बॉक्स ऑन वाय ॲक्सिस इज इक्वल टू 1 मिलीवॅट. किती मिलीवॅट राहिले? 1 मिलीवॅट. ही गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेव. ही गोष्ट काऊन लक्षात ठेव म्हणाले मी तुला? कारण हे कदाचित असा जर प्रश्न आला नाही, ह्याच्याहून तर प्रश्न येणार नाही, पण जर तुला समज तिथे ईसीजी दिली आणि म्हणलं तुला की बाबा मोजून दाखव मला, ह्याची टाइम ड्युरेशन काढून दाखव किंवा ह्याचं अँप्लिट्यूड काढून दाखवा, तर त्या टाइमला ह्याच गोष्टीचा वापर करून आपल्याला अँप्लिट्यूड आणि टाइम काढता येतो. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या मशीनचा वापर करू लागलात ना आपण, इथं सांगितलं होतं इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर करतात, डिव्हाइस यूज फॉर द मॉनिटरिंग ऑफ इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. ह्या मशीनची स्पीड असते बापू, पेपर काढण्याची, बाहेर पेपर काढण्याची स्पीड असते, नॉर्मल स्पीड आहे. लक्षात घ्या, दिसायला इन कलर. हा, नॉर्मल स्पीड ऑफ ईसीजी डिव्हाइस फॉर प्रिंट पेपर किती असते? 25 mm पर सेकंद असते. किती असणार? 25 mm पर सेकंद असणार हिची स्पीड. ठीक आहे. नॉर्मल स्पीड म्हणतात ह्याला, ह्यालाच आपण आयडियल स्पीड म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच? आयडियल स्पीड. आयडियल स्पीड आहे. ठीक आहे. आता हे काहून सांगितलं मी तुला? एक गोष्ट लक्षात ठेवायची, नॉर्मल स्पीड आहे इलेक्ट्रिक प्रिंटरची, पण सर माझ्याजवळ एक पेशंट आला ते सुपर वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया मध्ये. सुप्रा वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया जर माहित असेल तुला तर 150, 160, 200च्या वर हार्ट रेट जातात त्याच्यामध्ये. म्हणजे हार्ट रेट इज व्हेरी हाय. ज्या टायमाला हार्ट रेट व्हेरी हाय असतात, व्हेन बट आलाय ते. आता बट म्हणजे सर अभ्यासक्रम वाढीनारा घटक आहे आपला. बट इफ द heart rate is very high, then adjust the printer on 50 mm per second. कितीवर ऍडजस्ट करायचा पेपर? 50 mm पर सेकंद वर ऍडजस्ट करायचा. काय सांगायला, थोडस बुद्धीमध्ये जाऊ दे तुझ्या. एक महत्वाची गोष्ट ही, जर नॉर्मली काढायला तू ईसीजी त्या टायमाला सर 25 mm ची डिफॉल्ट असते, ही बदलायची गरज नाही तुला. कोणती? 25 mm पर सेकंदची जी स्पीड आहे ही मशीनची डिफॉल्ट स्पीड असते. पण सर
एखादा पेशंट आहे अचानक त्याला सर सुप्राव्हेंटिक्युलर टॅकिकार्डिया मध्ये गेला, डॉक्टर म्हणला की याचं ईसीजी काढ. किंवा सर एखादा पेशंट आहे त्याच्यामध्ये खूप जास्त व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे सर, त्याच्यामध्ये कोणता टॅकिकार्डिया आहे? व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. त्या व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये सर त्याचे जे हे इथं हार्ट रेट आहे, ते हार्ट रेट 150-200च्या जवळपास गेलेली सर. त्या टायमाला काय करणार बापू मी? त्या टायमाला मी त्या डिफॉल्ट सेटिंगला चेंज करणार 50 mm/s वर, आणि नंतर प्रिंट देणार पेपरची. का तर ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मला दिसतंय काय की हार्ट रेट वाढलेले आहेत, तर मग हे जर स्पीड वाढली मी त्याची प्रिंटरची, तर प्रिंटर जास्त चांगल्या पद्धतीनं प्रिंट करतो काय ना त्या हार्टच्या बीट्सला. तर ही एवढी गोष्ट लक्षात ठेवतो, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला बघायचे आता वेव्ज ऑफ ईसीजी. काय बघायचे आपल्याला? वेव्ज ऑफ ईसीजी. वेव्ज ऑफ ईसीजी मध्ये आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्ट रिफ्लेक्शन आहे तुझ्या हार्टचं. म्हणजे हार्ट किंवा हार्ट मध्ये इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी जास्त होती आणि केव्हा इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी कमी होती, हे म्हणजे वेव्ज म्हणतात त्याला आपण. वेव्ज म्हणजे तरंगा, समुद्राच्या तरंगा. तुझा हात माझ्या हातात, तुझा पाय समुद्रात, जमले, तानच नाही. वेव्ज वेव्ज लक्षात ठेवण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय माहितीये का? डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन काय असते हे महत्वाचं आहे. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आधी? डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन. तर सगळ्यात आधी मी काय बघू सर? सगळ्यात पहिला बघतो सर मी डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन काय आहे सर? डिपोलरायझेशन म्हणजे इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी चालू होणं, इलेक्ट्रिक चार्ज होणं, इलेक्ट्रिसिटी चार्ज होणं त्या गोष्टीमध्ये, त्याला म्हणतात डिपोलरायझेशन. चार्ज ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्सेस. इलेक्ट्रिक चार्ज करू आपण असं. हा इलेक्ट्रिकल चार्ज, ह्यालाच म्हणणार आपण तुमचं कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन काय म्हणणार? कॉन्ट्रॅक्शन. ह्यालाच म्हणतात तुम्ही तुमचं सिस्टॉल. सिस्टॉल होतो ह्याच्यामध्येच तुमचा डिपोलरायझेशन मध्ये. कॉन्ट्रॅक्शन व्हायला म्हणजे काय होणार सर? सिस्टॉल होणार आहे. डिपोलरायझेशन कळालं, इलेक्ट्रिक चार्ज व्हायला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला म्हणतात डिपोलरायझेशन. आणि दुसरा असतो सर रिपोलरायझेशन. काय असतो? रिपोलरायझेशन. ओके. रिपोलरायझेशनचा अर्थ काय होतो सर? इलेक्ट्रिसिटी आता निघून गेली सर त्याच्यामधून. इलेक्ट्रिसिटी आता प्रेझेंट नाहीये, म्हणजे ते स्वतःला काय करायला सर? रिचार्ज करायला. इलेक्ट्रिक रिचार्ज म्हणतात आपण. काय म्हणणार याला आपण? इलेक्ट्रिक रिचार्ज. इलेक्ट्रिकल रिचार्ज म्हणजे तुझा जसा मोबाईलचा रिचार्ज संपून गेल्यानंतर तू काय करू शकतो का? नाही सर. जोपर्यंत चार्ज करत नाही सर मोबाईल मी, तोपर्यंत तिला मी मेसेज करू शकत नाही. गुड्डू खूप त्रस्त आहे कारण त्याचा बॅलन्स संपलेला आहे. का तर त्याच्यामधून बॅलन्स निघून गेला, म्हणजे रिपोलरायझेशन झाले मोबाईलचं. मोबाईल मधून बॅलन्स निघून जाणं म्हणजे मोबाईलचं रिपोलरायझेशन झालं. जेव्हा मग मी मोबाईलला रिचार्ज करल, तेव्हा ते रिपोलरायझेशन कशामध्ये जातो सर? डिपोलरायझेशन मध्ये जातो. मग गुडी मस्त तुझ्या संगट दुसऱ्या 5-6 जणांचा रिटा मोकळा करते. रिपोलरायझेशन म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज निघून जाणे, मग कायामध्ये लागतो? रिचार्ज होण्यासाठी लागतो. ह्याच कंडिशन मध्ये, ह्याच फेस मध्ये काय होतो? रिलॅक्सेशन होतात. रिलॅक्सेशन होते. हा रिलॅक्सेशन होणार, रिचार्ज होणार अँड रिकव्हरी होणार सर. रिकव्हरी. ओके. ह्या गोष्टीला म्हणायचं हे डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायले, रिपोलरायझेशन म्हणजे रिलॅक्स व्हायले. तुझा तिथं स्वायस्टॉल होऊ लागला, इकडे तुझा रिपोलरायझेशन मध्ये डिस्टॉल होतो, डायस्टॉल होतो. या गोष्टी एवढ्या मस्त पद्धतीने लक्षात ठेवशील, गरजेचं आहे. ठीक आहे बापू. आता नाही, इथंच एक गोष्ट लक्षात घे. देर आर
अल्फाबेट्स used for showing the electrical charge or wave in ECG. अल्फाबेट्सचा वापर करतात आपण. ते अल्फाबेट्स कोणते आहेत मास्तर? आम्ही लई आधीपासून ऐकलेलं आहे मास्तर. तू लई हुशार नाहीये. आम्हाला बी माहिती आहे. पी आहे, क्यू है, आर है, एस है आणि टी है सर. ठीक आहे गुडू, एवढे तुला माहित होते. तो हा मास्तर तो यामध्ये अजून एक ऍड करायला आहे. इथं यू एक कर. पी क्यू आर एस टी यू. यू खूपदा आपण आपण वाचतच नाही यूला. कारण माहिती का, यू दिसायलाच लय असा छोटा दिसतो, कधी कधी तर दिसत बी नाही, त्याच्यामुळे आपण यूला वाचत नाहीत. पण यू पण खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये पनकिंजे फायबरचं रिपोलरायझेशन होते. परकिंजे फायबर्स, पॅपिलरी मसल्स असतात का नाही, त्या रिलॅक्स होतात त्याच्यामध्ये यू मध्ये. ते बी बघायचे आपल्याला. एक एक करून सगळेच बघणार आहे आज आपण. हा, ताण घेऊ नको. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिली कोणती वेव बघणार सर मग मी आता? कळायला येणार बापू? कळलं पाहिजे, पाय नसता बघ. माझा रिटा मोकळा होईल. व्हॉट्सअपवर मेसेज करायचा, नाही कळालं तर हा मी डबल घेण्याचा प्रयत्न करतो. पी. पी काय दाखवती सर? सगळ्यात स्टार्टिंग हृदयाची इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी चालू कुठं होती माय गुडू, मला सांग. कुठं चालू होती सर? कंडक्टिंग सिस्टीम सर चालू कुठं होऊ लागली? प्रायमरी पेसमेकर कोणाला म्हणलं होतं सर आपण? प्रायमरी पेसमेकर कोण होता सर? एस ए नोड होता सर. ठीक आहे बापू, एवढं लक्षात आहे तुझ्या? एस ए नोड इज अ प्रायमरी पेसमेकर. नॅचरल पेसमेकर म्हटलं होतं आपण त्याला. असतो कुठं सर? पोस्टेरियर वॉल ऑफ राईट ऍटेरियम बिलो द सुप्राव्हेंटिक्युलर, सॉरी, सुपेरियर वेना क्यावा. प्रेझेंट कुठं असतो एस ए नोड? ऍट posterior wall of right atrium below the superior vena cava. सुप्राव्हेंटिक्युलरची आहे माय. ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे चांगल्या पद्धतीनं राहायला पाहिजे. नाही लक्षात आहे तर मग पाय मग धिंगाणा होईल, तू आणि भांडणं होतील मग. हा, आता एस ए नोड कुठं प्रेझेंट होता सर? राईट ऍट्रियम मध्ये प्रेझेंट होता सर. हा, एस ए नोडची सुरुवात होऊ लागली सर. म्हणजे काय होतं सर? एस ए नोड पासून जनरेट होऊ लागला काय? इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट होऊ लागले सर. म्हणजे सर ऍट्रियम मध्ये होता सर. हे कुठं होता? ऍट्रियम मध्ये. म्हणजे सर मग पी वेव काय दाखविणार आहे सर मला? पी वेव मला जर एस ए नोड चालू झाली तर पी वेव काय दाखवते माहिती का मला? ऍट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन दाखवते, म्हणजे ऍट्रियल सिस्टॉल दाखवते मला सर. काय दाखवते? काय करणार रे? काय दाखविणार सर? ऍटेरियलचं सिस्टॉल दाखविणार. म्हणजेच हेच काय व्हायले सर? ह्याच्यामध्ये ऍटेरियमचं डिपोलरायझेशन व्हायले सर. ऍटेरियल डिपोलरायझेशन. ऍटेरियल डिपोलरायझेशन व्हायले सर. ऍटेरियल सिस्टॉल व्हायले सर. हेच काय व्हायले सर? ऍटेरियम कॉन्ट्रॅक्ट व्हायला सर. हा, आणि त्या टायमाला मला काय दिसायले सर? मला ज्या टायमाला ऍट्रियल सिस्टॉल व्हायलाय, ज्या टायमाला ऍट्रियमचं डिपोलरायझेशन व्हायलंय, ज्या टायमाला ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट व्हायलाय, त्या टायमाला मला ईसीजीच्या पेपरवर कोणती वेव दिसती? त्या टायमाला मला दिसती सर पी वेव दिसती. ओके, आणि ही पी वेव जी आहे, ह्या पी वेवचा सर ड्युरेशन किती आहे सर? ड्युरेशन ड्युरेशन किती आहे सर याचा माझा? 0.1 सेकंदचा ड्युरेशन आहे सराचा. चांगल्या पेनाचा वापर करायचा म्हणजे की टाइम जास्त जाते पाय. 0.1 सेकंदचा.
ह्यांचा एम्प्लिट्यूड किती आहे सर ह्याचा? ह्याचा एम्प्लिट्यूड पण महत्वाचा आहे आपल्याला. 0.1 MV. आता इथे ह्या गोष्टी कधी पण लक्षात ठेवा, मी ह्याच्या कंसात लिहायलो की नाही, इथं एम्प्लिट्यूडच्या पुढे पॉझिटिव्ह. हा, पॉझिटिव्ह म्हणजे वरी शिरायला माया एक्स ऍक्सिसच्या वरच्या दिशेने शिरायला. इथं जर निगेटिव्ह लिहिलं असतं तर खालच्या दिशेने शिरलं असतं. पी वेव्ह कधी दिसणार? मग कोणी विचारलं तर काय सांगणार? ऍट्रियल डिपोलरायझेशन ज्या टायमाला होतो त्या टायमाला काय होते? ऍट्रियम सिस्टॉल होतो. ऍट्रियम सिस्टॉल म्हणजेच ऍट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन व्हायले सर. त्या टायमाला पी वेव्ह दिसते. पी वेव्हची टाइम किती लागतो सर दिसण्याचा? 0.1 सेकंडचा टाइम लागतो सर. एम्प्लिट्यूड किती आहे सर? 0.1 ह्याचा एम्प्लिट्यूड आहे ह्याचा. हा, ठीक आहे. हे झालं सर कशाचं? पी वेव्ह. आता काय बघायचं सर मला? क्यू आर एस कॉम्प्लेक्स. काय बघायचंय? QRS कॉम्प्लेक्स. चल, QRS कॉम्प्लेक्स कधी येणार? जसं इथे ऍट्रियल सिस्टॉल होऊ लागला, इथं काय होईल सर? इथे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन होते सर. व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन व्हायले सर. नंतर काय व्हायले सर? व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल होतं सर. नंतर काय होतं सर? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं सर. ठीक आहे, हे व्हायले सर ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर ह्याला टाइम किती लागतो सर? ड्युरेशन लागतो सर ह्याला सेम 0.1 सेकंदचा. किती ड्युरेशन लागतो सर? 0.1 सेकंदचा. 0.1 सेकंड. आता ह्याच्यामध्ये सर ह्याचा जे एम्प्लिट्यूड आहे ना, ऍप्लिट्यूड आहे ना ह्याचा एम्प्लिट्यूड मध्ये एक फरक आहे सर. ह्याचा प्रत्येक क्यूचा वेगळा आहे, आरचा वेगळा आहे, एसचा वेगळा आहे एम्प्लिट्यूड. हा, त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीने बघायचं. एम्प्लिट्यूड काय म्हणतो आपल्याला बापू? सगळ्यात पहिलं क्यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर एस. एक एक करून बघू. क्यू आहे. क्यू ला किती लागतो टाइम सर? क्यूचा एम्प्लिट्यूड असतो 0.2 मिली वॅट. पण हे कशामध्ये असतो सर? निगेटिव्ह. याच्यामुळेच तुला म्हणलं होतं मी, इथं लक्षात ठेव. हे पॉझिटिव्ह मध्ये आहे, हे निगेटिव्ह मध्ये. हे म्हणजे हे पी म्हणजे पी वरी दिसती सर, आणि क्यू खाली दिसती सर. म्हणजे पी अशी येणार, पी अशी दिसणार, आणि लगेच थोडंसं खाली गेलं की मग काय दिसणार? क्यू दिसणार. निगेटिव्ह मध्ये आहे सर क्यू. त्याच्यानंतर येतो आर. आर आहे सर पॉझिटिव्ह मध्ये असतो आर, पण किती आहे माहितीये का? 1 मिली वॅट आहे. हा, म्हणजे मला इथं काय लक्षात आलं माहितीये का बापू? इथं माझ्या लक्षात आलं की हृदयामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी कोणत्या लीड मध्ये, सॉरी, कोणत्या वेव्ह मध्ये दिसती? तर ती दिसती आपल्याला आर वेव्ह मध्ये दिसती. कोणत्या वेव्ह मध्ये दिसणार? आर वेव्ह मध्ये. तर ह्याच्यामुळे ह्याला काय म्हणायचं मी? पॉझिटिव्ह. ह्याच्या पुढे प्लस काढून टाक, तानच मिटताय. ह्याच्या पुढे बी काढ, ह्याच्या पुढे. त्याच्यानंतर तुझा हा यस. यसचा असतो 0.4 मिली वॅट. हा, आणि हे जे यस आहे ते यस बी कशामध्ये असणार सर? निगेटिव्ह मध्ये असणार. हे झालं तुझं पी क्यू आर एस. इथपर्यंत आलं. आता टी आणि यू असं राहिलेलं. टी आणि यू. पी क्यू आर एस टी. मी म्हणलं की लक्षात काय ठेवायचं? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन व्हायला याच्यामध्ये. व्हेंट्रिक्युलर
व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन व्हायले म्हणजेच व्हेंट्रिकल रिलॅक्स व्हायले सर. व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल म्हणजे ह्यालाच काय म्हणतात सर आपण? व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. मग सर तुम्ही व्हेंट्रिक्युलरचं डिपोलरायझेशन बी दाखवलं, व्हेंट्रिक्युलरचं रिपोलरायझेशन पण दाखवलं, पण तर तुम्ही ऍट्रिलियमचं फक्त डिपोलरायझेशनच दाखवले सर. इथं रिपोलरायझेशन दाखवलंच नाही सर. हा, इथं काय व्हायला माहितीये का, आता लक्षात घ्यायचं. बघ, ज्या टायमाला हे क्यू निगेटिव्ह मध्ये घुसायले की नाही माय, त्याच्यामध्ये घुसायलाय क्यू निगेटिव्ह मध्ये घुसायलाय, त्याच टायमाला ऍट्रियल रिपोलरायझेशन होते. फक्त ते मर्ज होते, त्याच्यामुळे तिला डायरेक्ट दाखवत नाहीत आपण. इथे एक गोष्ट लक्षात ठेव, क्यू वेव्ह पी क्यू मध्येच तुझं काय होणार आहे, क्यू वेव्हच्या स्टार्टिंगलाच तुझं पी वेव्हचं सॉरी ऍट्रियमचं रिपोलरायझेशन पण होते, पण ते दिसत काऊन नाही, कारण क्यू वेव्ह निगेटिव्ह मध्ये गेलेली असते, त्याच्यामुळे ते दिसत नाही चार्टवर. ओके. हा, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, व्हेंट्रिक्युलर डिस्टॉल आणि व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन व्हायला कशामध्ये, टी वेव्ह मध्ये. आता टी वेव्हची सर टाइम किती लागायला मला टी वेव्हला? ड्युरेशन. टाइम किती लागतो? 0.2 सेकंदचा लागतो सर. कितीचा लागतो? 0.2 सेकंदचा. आणि याला एम्प्लिट्यूड किती लागतो सर? एम्प्लिट्यूड लागतो सर याला. एम्प्लिट्यूड किती असणार याचा? 0.3 MV मिलीवॅट. कशामध्ये असतो? पॉझिटिव्ह मध्ये असतो. एवढं लक्षात आलं? काय व्हायला लागले, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायलेत व्हेंट्रिकल्स ह्याच्यामध्ये, सॉरी रिलॅक्स व्हायलेत व्हेंट्रिकल ह्याच्यामध्ये, डायस्टॉल व्हायलाय, रिलॅक्सेशन व्हायलाय. त्याच्यासाठी टाइम किती लागायलाय? 0.2 सेकंदचा. आणि एम्प्लिट्यूड किती लागायलाय? पॉझिटिव्ह मध्ये लागायलाय सर. प्लस आहे इथं सर, कशामध्ये? पॉझिटिव्ह मध्ये 0.3 MV लागतो सर, मिलीवॅट लागतो. आता उरले सर आपला कोणता माहिती का? आता उरले सर आपला सगळ्यात शेवटचा, जे की सहसा आपण वाचत नाही, त्याच्यातून प्रश्न पण येत नाही, पण लक्षात राहू द्या. यू वेव्ह. कोणती वेव्ह? यू. आता हे कधी दिसती सर? ह्याचं ड्युरेशन काहीच नाहीये सर, फक्त ह्याचं कधी दिसती तेवढंच सांगा आम्हाला. ड्युरेशन नाहीच याला, कारण हे एकदम अशी बारीक दिसती. दिसली तर दिसली, नसता हुकली. एक पोरगी कोपऱ्यावरती थांबली होती, दिसली होती, हसली होती, आणि तुझी दुकान लागली होती. ती तशीच आहे ही बी. ही दिसली तर दिसली, नसता हुकली. हा, रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन ऑफ तुझे कोणती ह्याचं, हा, पर्किंजे फायबर्स. अँड रिपोलरायझेशन ऑफ पर्किंजे फायबर्स अँड पॅपिलरी मसल्स. आता ह्या पॅपिलरी मसल्स कोणत्या आहेत माहिती आहे का माय? ज्यांनी टेंडॉनला, कशाच्या, ट्रायकस्पिड वॉलच्या टेंडॉनला अटॅच केलं होतं स्वतःवरती, तेच हे पॅपिलरी मसल्स आहेत. आणि ह्या पॅपिलरी मसल्स आणि पर्किंजे फायबरचं रिलॅक्सेशन होणार, रिपोलरायझेशन होणार कशामध्ये? यू मध्ये रिलॅक्सेशन होते यांचं. लक्षात राहू दे. हे काय होते? हे वेव्हज ऑफ ईसीजी होते. ठीक आहे. आता पाहिजे आपल्याला